हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डे 4 आणि आम्ही असा माझा लुक आहे आजचा. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि फिल्टर कॉफी पिली, एकदम मस्त होती. आणि त्यानंतर आम्ही निघालो रामेश्वर टू कन्याकुमारी. ही जर्नी आहे जवळपास 4 तासाची आणि इथे तुम्ही बघू शकता रोडवरती इतक्या साऱ्या विंडमिल्स होत्या, त्याच्यामुळं व्ह्यू बघायला तर खूप मजा आली आणि क्लायमेट पण एकदम छान होतं. तर त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलवरती आणि हॉटेलवरती गेल्यावरती चेक इन केलं आणि त्यानंतर आम्ही बॅग्स वगैरे ठेवल्या आणि फ्रेश झालो. त्यानंतर आम्हाला जायचं होतं विवेकानंद टेम्पलला आणि अशी आमची आजची रूम होती. रूम खूप सुंदर होती. रूमचा जो व्ह्यू होता तो तर मला खूप आवडला होता. तर तुम्ही बघा, हा रूमचा गॅलरीमधनं असा व्ह्यू दिसत होता, पूर्ण समुद्र दिसत होता व्ह्यू गॅलरीमधून. आणि असं इथं टेम्पल आणि इथं स्टॅच्यू होता. तर गॅलरीमधनं आम्हाला हा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करता आला. त्यानंतर आम्ही फेरीने निघालो, कारण फेरीचे आम्ही ऑनलाईन तिकीट काढले होते, त्याच्यामुळे आम्हाला तिथं जास्त वेळ लागला नाही. तर इथं बघा तुम्ही, विवेकानंदाची मूर्ती किती सुंदर दिसते आणि तिथे असा व्ह्यू पण होता एकदम बीचमध्ये. त्यांनी म्हणजे समुद्रामध्ये त्यांनी ध्यान आणि मेडिटेशन केलं होतं आणि असा बाहेरनं मंदिरचा व्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला हा स्टॅच्यू आहे थिरुवल्लुवर, जे विवेकानंदाचे गुरु होते. आणि तुम्ही हा बघू शकता स्टॅच्यू जवळपास 133 फूट उंच असं स्टॅच्यू आहे आणि खूप सुंदर दिसत होता व्ह्यू इथनं. आणि इथे जाण्यासाठी त्यांनी असा काचेवरती म्हणजे स्काय वॉक ठेवला होता. तर असं आम्ही तिथं वॉक करून गेलो आणि खूप छान व्ह्यू होता. त्यानंतर आम्ही फेरीच्या बाहेर आलो आणि इथे स्वीट ॲपल म्हणून एक कोल्ड्रिंक टाईप होतं, ते आम्ही पिलं. आणि त्यानंतर कन्याकुमारी देवीचं मंदिर आहे, तिथे पण आम्ही गेलो. खूप सुंदर मंदिर आहे, तिकडले तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि हे आहे त्रिवेणी संगम. वेस्ट साईडला आहे अरेबियन सी आणि ईस्ट साईडला आहे बे ऑफ बेंगॉल, साऊथ साईडला आहे इंडियन ओशन. तर असा 3 समुद्राचा संगम इथे पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो, इथे पॅरोट बाहेर येत होता आणि इथं भविष्यवाणी आम्ही करत होतो, म्हणजेच मुलांची. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा शौर्याचं भविष्य पाहिलं, त्याच्यामध्ये कृष्णाचं आलं होतं आणि तो सांगत होता की असं असं त्यांचं फ्युचर राहील. त्यानंतर आम्ही विराजचं पण फ्युचर पाहिलं, तर तो हनुमानचं चित्र आलं होतं त्याच्यामध्ये, त्यांनी सांगितलं बरंच काही. आणि इथे आम्ही गेलो त्यानंतर सनसेट पाहिल्यानंतर भूक लागली होती आणि इथं आम्ही खाल्ली भेळ खाल्ल्यानंतर आम्ही इथं फ्रेश व्हायला हॉटेलमध्ये आलो. आणि गॅलरीचा व्ह्यू पाहिल्यानंतर आम्ही आलो शॉपिंग करण्यासाठी. आणि शॉपिंगमध्ये मी थोडंफार वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर डिनर केल्यानंतर आईस्क्रीम खाल्ला आणि तिथनं आम्ही वॉक करत घरी आलो. असा होता आजचा दिवस. बाय.